नमस्कार, मी जानकी पाटील आणि आपण पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. मित्रांनो, महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक कट शिजला गेला, एक षडयंत्र केलं गेलंय. आणि विशेष म्हणजे हे षडयंत्र आणि कट रचला गेला मुंबई येथील मंत्रालयामध्ये. केवळ मंत्रालयामध्ये नाही तर मुंबई येथील एका नेत्याच्या बंगल्यावर सुद्धा हा कट शिजला आहे, असा थेट आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. विशेष म्हणजे हा कट आणि षडयंत्र रचत असताना या ठिकाणी एक महिला सुद्धा उपस्थित होती, असं सुद्धा जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक क्षेत्रामध्ये एक मोठी खळबळ निर्माण झालीय. कारण जरांगे पाटील हे अनेकांच्या नजरेमध्ये खूप आहेत आणि जरांगे पाटलांना जातीयवादी म्हणून त्या ठिकाणी शिक्का मारला जातो आणि त्यामुळेच माझ्याशी दुश्मनी साधून वेगवेगळे कट रचला जात आहेत असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. मित्रांनो, जरांगे पाटील हे हिंगोली जिल्ह्यामध्ये कामठा या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त सभा घेत होते, भाषण करत होते आणि याच वेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. हे बोलताना जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय की मराठा समाजाला आणि गोरगरिबांना हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मी लढा देतोय. सामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यामुळे मला या ठिकाणी जातीवादी म्हटलं जातंय आणि त्यामुळे माझ्या विरोधात वेगवेगळे कट रचल्या जातायत. माझ्या जीवाची सुपारी दिली जातेय आणि याला आपल्याच समाजातल्या काही लोकांना बळी पाडले जाते, असा सुद्धा घणाघाती आरोप जरांगे पाटलांनी केलाय. पण त्याही पुढे जाऊन जो त्यांनी दुसरा आरोप जो खळबळजनक केलाय तो म्हणजे असा आहे की 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान मुंबईच्या मंत्रालयामध्ये गुप्त बैठका झालेल्या आहेत आणि यामध्ये जरांगे पाटलांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं गेलंय. एका बंगल्यावर सुद्धा बैठक होऊन त्या ठिकाणी सुद्धा कट रचला गेला आहे आणि या ठिकाणी महिला उपस्थित होती असंही ते बोललेत. अनेक प्रश्न निर्माण झालेत की जो माणूस लाखोच्या कोट्यावधीच्या संख्येने समाजाला एकत्र आणतो, त्यांच्या न्याय हक्कासाठी तो आंदोलन करतो, रास्ता रोको करतो, सभा घेतो, मुंबईपर्यंत त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने धडाक मारतो आणि कुठेही गाळबोट लागू देत नाही, अशा जरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं षडयंत्र रचणारा कोण, त्यांना मारण्याची सुपारी देणारं कोण, मुंबईच्या मंत्रालयापर्यंत बैठक घेण्याची मजाल कोणाची? यामुळे राज्य सरकार असेल, प्रशासन असेल, हे सुद्धा प्रश्नांच्या भोवऱ्यात त्या ठिकाणी अडकले जात आहेत. जर मंत्रालयामध्ये जर असा कट आणि षडयंत्र जर त्या ठिकाणी लिहिलं जात असेल तर नेमकं हे कोण करतंय, या पाठीमागे कोण आहे, ती महिला नेमकी कोण आहे आणि जरांगे पाटलांच्या विरोधात नेमका काय कट शिजला आहे हे सगळ्या समाजाला, महाराष्ट्राला माहीत होणं गरजेचं आहे. जर असं झालं, स्टिंग ऑपरेशन होतंय, त्याचे खुलासे कदाचित या 8-10 दिवसात 15 दिवसात होतील. जर ते समोर आलं तर या स्टिंग ऑपरेशनमध्ये कोणाची कोणाशी बैठक झाली, कोणाचं संभाषण झालं, कोण कोणासोबत भेटलं, काय चर्चा झाली, हे सगळं बाहेर येणार आहे. आणि जर असं झालं तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ निर्माण होईल, हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. कारण मित्रांनो, जरांगे पाटील हे काही छोटे मोठे कार्यकर्ते नाहीयेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन मोठं आंदोलन उभा करणारे नेते. आज त्यांच्या विश्वासावर लढवय्या असलेला मराठा समाज लाखोच्या नव्हे, कोट्यावधीच्या संख्येने रस्त्यावर येतोय. परंतु जरांगे पाटलाचा आवाज नंतर तो अत्यंत शांततेने, शिस्तबद्ध पद्धतीनं आपली मागणी लावून धरतोय, आंदोलन करतोय. अशा वेळी जर जरांगे पाटलांच्या विरोधात कट रचणे, त्यांच्या जीविताला धोका निर्माण करणं असं जर उघडकीस येत असेल तर हा शांत राहिलेला समाज त्या ठिकाणी संतप्त होऊ शकतो, हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. प्रशासनाची, शासनाची, गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे की जरांगे पाटलांनी केलेले जर आरोप एवढ्या जाहीरपणे, उघडपणे आणि थेटपणे जर केली असतील तर याची शहानिशा होणं गरजेचं आहे. नेमकं कोण हे षडयंत्र रचतंय हे सगळं शोधणं पोलिसांचं काम आहे. ते जनतेसमोर आणणं कामी आणि यामध्ये जे कोणी असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे. नसता महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही कोणीतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय हे या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि त्यामुळे हा विषय, ही माहिती तुमच्यापर्यंत देणं गरजेचं आहे. जरांगे पाटलांनी या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची परिस्थिती सांगितली की मी जर या प्रकरणात जर पडलो नसतो तर यांना न्याय कधी मिळाला असता.
आज संतोष देशमुख यांच्या घरामध्ये दिवाळी होत नाही, सण होत नाही. ती लहान चिमुकली आणि त्यांची आई, संतोष देशमुखांची पत्नी घराच्या कोपऱ्यामध्ये बसतात, एकमेकांकडे पाहतात. मुलं आईला विचारतात, आपले बाबा कधी येईल, बाबा कधी येईल. हे विचारत असताना दुसऱ्याच्या घरामध्ये फटाके वाजतायत, आनंदोत्सव होतोय, गोडधोड जेवण होतंय. मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबामध्ये फटाके वाजत नाही, अन्न शिजत नाही, त्या ठिकाणी गोड जेवणही होत नाही. त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल याचा विचार करा, असा गंभीर प्रश्न सुद्धा जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. महादेव मुंडे यांच्या हत्येविषयी सुद्धा त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. आणि तुम्ही भूखंड खातायत, जमिनी लाटतायत, खंडण्या वसूल करतायत, हत्या करतायत, तरीही आम्ही बोलायचं नाही, आणि बोललो तर आम्ही जातीयवादी म्हणायचे, हे यापुढे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. यापुढे संयम संपला, आता जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा पाटलांनी इशारा दिलाय. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे, कारण एकीकडे कट आणि षडयंत्र रचल्या जात आहे आणि दुसरीकडे जरांगे पाटील संयमाचा बांध फुटल्याची भाषा या ठिकाणी बोलतायत. याचा अर्थ परिस्थिती गंभीर होते. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये मोठा संघर्ष सुरू होतोय आणि अगदी त्याचीच परिणिती आपल्याला या ठिकाणी जरांगे पाटलांच्या या वक्तव्यातून, या गौप्यस्फोटामधून पाहायला मिळत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटलांच्या विरोधात खरंच षडयंत्र आणि कट मंत्रालयात रचला असेल का? नेमका रचला असेल तर मग यामागे आहे कोण? मुंबईमध्ये बंगल्यावर रचला असेल तर हा बंगला आहे कोणाचा? त्या ठिकाणी एक महिला उपस्थित होती, तर ही महिला आहे कोण? आणि हे सगळ्या घडामोडी घडत असताना जरांगे पाटलांचा आता संयम सुटतोय, अशा पद्धतीची भाषा केली आहे. याचा अर्थ नेमका काय काढायचा? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, पण आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून आमच्या संपर्कात रहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येऊ. तोपर्यंत धन्यवाद.